हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे जे क्वेश्चन्स आहेत तर नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस करून तुमच्याकडून घेणार आहोत आणि हे जे सर्व MCQ आहेत हे तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतोय। तर आजपासून रोज 30 MCQ तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर भेटणार आहेत। तर मित्रांनो, जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स आहेत बुक सर्व मुलांकडे अवेलेबल नाहीये। एक प्रॉपर जे बुक पाहिजे असतं तर ते अजूनपर्यंत नर्सिंग ॲप्टिट्यूडचं आपल्याकडे अवेलेबल नाही आहे। बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स याचे तुमच्याकडे बुक असतील। ऑलरेडी तुम्ही 12th जे एक्झाम दिली तर त्याचे क्वेश्चन्स कसे असतात हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। पण नर्सिंग ॲप्टिट्यूडबद्दल भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट होते, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट आले, काहींचे मेसेज आले की सर आम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडबद्दल अजून काहीच माहिती नाही आहे। तर मित्रांनो, आपण रोज 30 क्वेश्चन आजपासून सॉल्व्ह करून घेतोय। तर तुम्हाला यूट्यूबला रोजचे रोज हे 30 क्वेश्चन मिळतील। त्यासोबत जे क्वेश्चन आपण बघणार आहोत तर जर तुम्हाला PDF जर लागत असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तुम्ही तिथून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून रोज आपण जे MCQ प्रॅक्टिस करणार आहे तर ते MCQ तुम्हाला एक सॉफ्ट प्रिंट म्हणून किंवा एक PDF फॉर्ममध्ये तुम्हाला आपल्या ग्रुपवर अवेलेबल होतील। तर चला मित्रांनो, आपले जे MCQ आहेत तर त्याला आपण आता स्टार्ट करू। ओके मित्रांनो, तर चला आपले जे MCQ आहेत नर्सिंग ॲप्टिट्यूडचे तर आपण त्या MCQला आता स्टार्ट करूया। तर त्यापूर्वी जर तुम्हाला या MCQची PDF जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तुम्ही तिथून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्याने तुम्हाला इथून पुढचे पण सर्व नोट्स, नर्सिंगचे नोट्स आणि जे पण तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडचे बाकीचे जे क्वेश्चन असतील ते सर्व तुम्हाला ग्रुपवर अवेलेबल असतील। तर तुम्ही आजच आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तर तो तिथून जॉईन करू शकता। तर मित्रांनो, Welcome to Nursing Aptitude Assessment. This multiple choice questionnaire designed to evaluate your knowledge, skills and attitude. ओके मित्रांनो, तर तुमचं नॉलेज, स्किल्स आणि ॲटिट्यूड नर्सिंगबद्दल जे आहे तर ते ॲसेस करण्यासाठी नर्सिंग ॲप्टिट्यूड ही जी सब्जेक्ट आहे तर याच्यावर क्वेश्चन तुम्हाला नर्सिंग CETमध्ये विचारले जातात। तर आता बघूया आपण कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। मित्रांनो, नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे। फक्त तुम्हाला तुमचं जनरल नॉलेज आणि जस्ट एक तुम्हाला फक्त लॉजिक वापरायचं आहे आणि लॉजिक वापरूनच तुम्ही तुमचे जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करू शकता। कारण की नर्सिंग ॲप्टिट्यूड हा असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला नर्सिंगमध्ये किती इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला त्याबद्दल किती नॉलेज आहे हे फक्त CET सेलला जाणून घ्यायचं आहे, म्हणून त्यांनी हा नर्सिंग ॲप्टिट्यूड सब्जेक्ट ठेवलेला आहे। बाकी या सब्जेक्टचा अभ्यास करण्यासाठी अद्याप कोणतंही बुक अवेलेबल नाही आहे। फक्त तुम्हाला लॉजिक आणि जनरल नॉलेज वापरूनच हे जे सब्जेक्ट आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड तर याचे 20 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत। तर मित्रांनो, आता आपण 1 बाय 1 बघू की कशा पद्धतीने क्वेश्चन्स इथे विचारले जाऊ शकतात। तर त्यामध्ये आपला सर्वात फर्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश कनेक्ट मसल टू द बोन। आता इथे एक टायपिंग मिस्टेक आहे, मसल टू इथे मसल झालं, इथे मसल नाही तर इथे शब्द काय आहे मित्रांनो, असा कोणतं स्ट्रक्चर आहे जे आपल्या मसल आणि बोनला कनेक्ट करतं। तर याचं सर्वात पहिलं जे ॲन्सर आहे टेंडन, तर हे त्याचं राईट ॲन्सर आहे। लिगामेंट हे रॉंग ॲन्सर आहे, टिश्यू रॉंग ॲन्सर आहे आणि बोन्स हे पण रॉंग ॲन्सर आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचे बोन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात आणि प्रत्येक बोन्सच्या शेजारी एक मसल असते जी याच्या मुवमेंटमध्ये आणि बॉडीच्या लोकोमोशनमध्ये हेल्प करत असते। तर मित्रांनो, ही झाली मसल आणि हा आहे आपला बोन। तर ह्या दोन्हींना कनेक्ट करणारी जी स्ट्रक्चर असतं ह्या स्ट्रक्चरला आपण टेंडॉन असे म्हणतो। ओके, टेंडॉन असे आपण त्याला म्हणतो। त्यानंतर आता लिगामेंट काय असतं, तर मित्रांनो लिगामेंट हे असं स्ट्रक्चर असतं जे दोन बोनच्या मधले कनेक्शन असतात, त्याला आपण लिगामेंट असं म्हणतो। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला पहिला MCQ झाला। त्यानंतर नेक्स्ट वन आहे आर्थरायटिस इज इन्फ्लेमेशन ऑफ डॅश डॅश। आता इथे पण 2 शब्द इम्पॉर्टंट आहेत। आर्थरायटिसचे जर आपण 2 भाग जर केले तर आपल्यासमोर 2 शब्द येतात। फर्स्ट येतो आर्थ आणि दुसरा येतो इटिस। ओके, तर ITIS हा जो शब्द आहे ITIS आपल्याला डिनोट करतो इन्फ्लमेशन आणि ARTH इज किंवा ऑर्थ किंवा अर्थ असेल तर त्याला आपण रिलेटेड टू बोन्स असं म्हणतो। म्हणून आर्थरायटिस इज द इन्फ्लमेशन ऑफ बोन्स, जे की आपलं C नंबरचं ऑप्शन आहे। आर्थरायटिस इज द इन्फ्लमेशन ऑफ द बोन। आता लिगामेंट्सचं पण नाही आहे, मसल जर असेल तर त्याला आपण मायल्जिया म्हणतो किंवा मसल पेन आपण त्याला म्हणतो आणि नन ऑफ द अबोव हे तर नाहीच आहे। तर आपलं राईट ॲन्सर आहे बोन्स। ज्यावेळेस बोनचं इन्फ्लमेशन होणार तर आपण त्याला आर्थरायटिस या नावाने ओळखणार। त्यानंतर डॅश डॅश इज द सायंटिफिक टर्म फॉर प्युबर्टी। तर याचं प्रॉपर जे ॲन्सर आहे किंवा राईट ॲन्सर जे आहे त्याचं आहे C उत्तर आहे याचं टेलरचे। टेलरचे म्हणजे काय, टेलरचे इज द सायंटिफिक टर्म यूज फॉर द प्युबर्टी।
त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये एक मेनार्चे. मेनार्चे म्हणजे काय असतं, ज्या टायमाला किंवा ज्या टाईमपासून मेन्स्ट्रुअल पिरियड स्टार्ट होतात एका फिमेलचे त्याला आपण मेनार्चे असं म्हणतो, आणि ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल पिरियड स्टॉप होतात त्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो. तर मित्रांनो, मेनार्चे आणि मेनोपॉजवर पण तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात की डॅश डॅश इज द सायंटिफिक टर्म फॉर स्टार्टिंग ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल, दॅट इज द मेनार्चे, अँड डॅश डॅश इज द सायंटिफिक टर्म फॉर द टर्मिनेशन ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल किंवा टर्मिनेशन ऑफ द मेन्स्ट्रुअल पिरियड्स, दॅट इज द मेनोपॉज. ओके. त्यानंतर 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आहे व्हिटॅमिन ए इज द डॅश डॅश. तर आता आपल्याकडे 2 प्रकारचे व्हिटॅमिन्स मेनली बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. एक असतात वॉटर सोल्युबल आणि दुसरे असतात फॅट सोल्युबल. तर आपल्याकडे फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल आपण व्हिटॅमिनला ज्यावेळेस डिव्हाइड करतो तर जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये 4 व्हिटॅमिन्स आपल्याला मेनली बघायला मिळतात, ए, डी, त्यानंतर ई आणि के. तर हे 4 व्हिटॅमिन्स आपले फॅट सोल्युबल असतात. आणि वॉटर सोल्युबलमध्ये जर बघितलं तर आपण बघतो व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी. तर आपल्याला विचारलं आहे त्यांनी व्हिटॅमिन ए हा कोणता आहे. तर व्हिटॅमिन ए कोणता आहे मित्रांनो, व्हिटॅमिन ए हा फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आपल्याकडे प्रेझेंट आहेत. जर इथे जर सी असता तर तो वॉटर सोल्युबलमध्ये आला असता, बी कॉम्प्लेक्स असता तरी पण तो वॉटर सोल्युबलमध्ये आलेला असता. तर अशा पद्धतीचं व्हिटॅमिनचं क्लासिफिकेशन आहे, याच्यावर MCQ विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स जे आहेत तर ते माहिती असणं गरजेचं आहे. वॉटर सोल्युबलमध्ये काय काय येतं, वॉटर सोल्युबलमध्ये येतं सी आणि बी कॉम्प्लेक्स, फॅट सोल्युबलमध्ये येतं व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के. तर आपलं राईट आन्सर आहे फॅट सोल्युबल बी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिव्हर्सल रिसिपिएंट. तर ब्लड ग्रुपवर पण एक जनरल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये, जेणेकरून तुम्हाला किती रिलेटेड नॉलेज आहे नर्सिंगच्या रिलेटेड, मेडिकल रिलेटेड नॉलेज आहे ते तुम्हाला याच्यातून कळते. तर व्हॉट इज द युनिव्हर्सल रिसिपिएंट. तर आता युनिव्हर्सल रिसिपिएंट जर बघितलं, ओ तर सर्वांना माहिती की डोनर आहे, त्यानंतर बी आणि एचा याच्यामध्ये तर काही संबंधच येत नाही. तर आपल्याकडे जे ए बी आहे, ए बी हा आपला युनिव्हर्सल रिसिपिएंट आहे. आणि युनिव्हर्सल डोनर जर आलं तर युनिव्हर्सल डोनरमध्ये आपलं ॲन्सर काय आलं असतं, तर ओ ब्लड ग्रुप आपला युनिव्हर्सल डोनर आलेला असतं. त्यानंतर नॉझोकोमियल इन्फेक्शन इज डॅश डॅश. तर नॉझोकोमियल इन्फेक्शन हा एक असा प्रकार आहे ज्याला आपण हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन असे पण म्हणतो. आता काय असतं हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन, ज्यावेळेस एक नॉर्मल पेशंट असतो, फॉर एक्झाम्पल पेशंटचा हात फ्रॅक्चर आहे, ठीक आहे, पेशंट हात फ्रॅक्चर आहे, तर पेशंट हाताची सर्जरी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला आहे आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पेशंटला ट्युबरक्युलोसिस झालं आहे किंवा त्याला न्यूमोनिया झाला आहे, तर ह्या कंडिशनला आपण हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन म्हणतो. म्हणजे एक नॉर्मल कंडिशनला असणारा मनुष्य किंवा एक नॉर्मल कंडिशनला असणारा माणूस ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये येतो आणि हॉस्पिटलमध्ये येऊन त्याला दुसरा आजार होतो, काही इन्फेक्शियस आजार होतो, त्याला आपण हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन असं म्हणतो. याचं मेन कारण हे क्रॉस इन्फेक्शन असू शकतं किंवा नर्सेसकडून पेशंटला झालेलं इन्फेक्शन असू शकतं, त्याला आपण म्हणतो हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. त्यानंतर कंजनायटल इन्फेक्शन म्हणजे काय असतं, कंजनायटल इन्फेक्शन म्हणजे जे जन्मजात प्रेझेंट आहे ते. त्यानंतर हेरिडेटरी इन्फेक्शन म्हणजे काय, हेरिडेटरी इन्फेक्शन म्हणजे जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आले, ठीक आहे. तर असे इन्फेक्शन काय असेल तर त्याला आपण हेरिडेटरी बोलणार. त्यानंतर जन्माच्या वेळेस जर झालेलं असेल बर्थच्या टाईमला त्याला आपण कंजनायटल बोलणार. तर अशा पद्धतीचं आहे 6 नंबरचा MCQ आणि त्याचा राईट आन्सर काय आहे, हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन, त्याला आपण नोझोकोमियल इन्फेक्शन असं पण म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे आशा स्टँड्स फॉर. हा कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमधला एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आशा स्टँड फॉर डॅश डॅश. तर याचं जे राईट आन्सर आहे तर त्याचं राईट आन्सर आहे बी नंबर, दॅट इज द ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज, जे आपल्या ग्राउंड लेवलला, व्हिलेजच्या ग्राउंड लेवलला येऊन काम करतात, हेल्थ असेसमेंट करतात, मेडिकेशन वगैरे प्रोव्हाइड करतात, त्यानंतर डाटा कलेक्ट करण्यासाठी अशा ज्या असतात तर त्या काम करत असतात. तर राईट आन्सर काय मित्रांनो, ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज. बाकीचे सगळे हे रॉंग आन्सर इथे आहेत. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे व्हेन वॉज इंडियन नर्सिंग काउन्सिल एस्टॅब्लिश. आता इथे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की इंडियन नर्सिंग काउन्सिल काय आहे. तर मित्रांनो, भरपूर सगळे नर्सिंगचे कॉलेजेस आहेत, त्यानंतर भरपूर हॉस्पिटलमध्ये नर्सेस असतात, तर या सर्वांसाठी रजिस्ट्रेशन मेंटेन करणे, त्यानंतर यांचे रूल्स रेग्युलेशन स्टँडर्ड मेंटेन करणे, नर्सिंग प्रोफेशनला एक वेगळा दर्जा प्रोव्हाइड करणे, हे सर्व देण्यासाठी एक सेंट्रलाइज बॉडी आपल्याकडे प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, इंडियन नर्सिंग काउन्सिल. आणि ह्या इंडियन नर्सिंग काउन्सिलचं एस्टॅब्लिशमेंट आपल्याकडे 1947 रोजी झालेलं आहे. म्हणजे व्हेन वॉज द इंडियन नर्सिंग काउन्सिल इज एस्टॅब्लिश. तर याचा आन्सर काय मित्रांनो, 1947.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेझल ब्लिडिंग इज असोसिएटेड विथ डॅश डॅश. नेझल ब्लिडिंगला सायंटिफिक वर्ड काय काय आहेत? तर त्याचं ॲन्सर आहे आपल्याकडे जे ए नंबर ॲन्सर आहे इपिस्टाक्सिस. इपिस्टाक्सिस म्हणजे नाकातून रक्त येणे, ज्याला आपण नेझल ब्लिडिंग असं पण म्हणतो. बाकीचे जे ऑप्शन आहेत, हिमॅटॅमेसिस. हिमॅटॅमेसिसमध्ये जर बघितलं, हिमॅट म्हणजे ब्लड, इमेसिस म्हणजे ओमिटिंग, म्हणजे ब्लड विथ ओमिटिंग, दॅट इज द हिमॅटॅमेसिस. हिमोप्टायसिस, हिमो म्हणजे ब्लड, टायसिस म्हणजे स्पुटम, की जे आपले खोकताने जी लाळ येते तर त्या लाळेमध्ये रक्त येणे म्हणजे हिमोप्टायसिस. आणि मेलिना, मेलिना म्हणजे काय? ब्लड विथ स्टूल्स. तर असे खालचे ऑप्शन आहेत. याच्या रिलेटेडसुद्धा तुम्हाला MCQ विचारू शकतात. जर विचारलं की ब्लड विथ ओमिटिंग म्हणजे काय, तर त्याचा ॲन्सर येईल हिमॅटॅमेसिस. त्यानंतर स्पुटम विथ ब्लड म्हणजे काय, तर आपण काय येणार? हिमोप्टायसिस. त्यानंतर स्टूल विथ ब्लड म्हणजे आपण त्याला काय म्हणणार? मेलिना. आणि नेझल ब्लिडिंगला काय बोलतोय आपण? इपिस्टाक्सिस असं बोलतोय, जे त्याचं राईट ॲन्सर इथे आहे. त्यानंतर इलिसा टेस्ट इज यूज फॉर डिटेक्शन ऑफ डॅश डॅश. तर इलिसा एक मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट आहे, डायग्नोस्टिक टेस्ट. तर हिचा यूज कशामध्ये होतो? तर हिचा जे व्हायरल आजार असतात, आता याच्यामध्ये व्हायरल आजार जर बघितलं तर AIDS म्हणजे एड्स, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. तर HIV व्हायरसमुळे होणारा हा एड्स हा आजार आहे. तर हा जो एड्स आजार आहे तर हा डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला इलिसा टेस्टची गरज पडते. जर ट्युबरक्युलोसिस जर बघितलं तर ट्युबरक्युलोसिस आपल्याला मॉन्टॉक्स टेस्ट जे आहे, मॉन्टॉक्स MONTOUX, तर मॉन्टॉक्स टेस्ट आपण TB डायग्नोज करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर टायफॉईड जर असेल तर आपण विडाल टेस्ट जी आहे तर विडाल टेस्ट यूज करतो. आणि डायरिया जर असेल तर डायरियाला बेटर पद्धतीने डायग्नोज करण्यासाठी आपण काय करतो? स्टूल कल्चर तिथे करत असतो. तर अशा पद्धतीचे 10 नंबरचं MCQ आहे, ज्याचं ॲन्सर आहे एड्स. इलिसा टेस्ट इज यूज फॉर द डिटेक्शन ऑफ एड्स. बाकीचे जे आजार आहेत, TBसाठी मॉन्टॉक्स यूज करणार, टायफॉईडसाठी आपण विडाल टेस्ट, आणि डायरियासाठी आपण स्टूल कल्चर वगैरे यूज करणार, त्याच्यामधला बॅक्टेरिया आयडेंटिफाय करण्यासाठी. त्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन आहे, लॉस ऑफ ॲपिटिट इज ऑल्सो नोन ॲज. आता ॲपिटिट म्हणजे भूक लागणे, ठीक आहे. एखादा पर्सन आहे ज्याला भूकच लागत नाही, लॉस ऑफ ॲपिटिट, ज्याची भूक गायब झाली आहे, तर त्याला आपण काय म्हणणार? आता अफेजिक जर बघितलं, कम्युनिकेशन प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण अफेजिक बोलणार. त्यानंतर डिस्फेजिया. डिस्फेजिया म्हणजे काय? गिळण्यासाठी जर त्रास होतोय, खाण्यासाठी त्रास होतोय, त्याला आपण डिस्फेजिया म्हणणार. त्यानंतर ॲनोरेक्झिया हे याचं राईट ॲन्सर आहे. ॲनोरेक्झिया म्हणजे लॉस ऑफ ॲपिटिट. आणि डिस्पेप्सिया म्हणजे काय? मग डिस्पेप्सिया म्हणजे पाणी पिण्यासाठी, कुठला एखादं ड्रिंक घेण्यासाठी त्रास होणे, त्याला आपण म्हणतो डिस्पेप्सिया. तर अशा पद्धतीचा हा 11 नंबरचा क्वेश्चन, ज्याचं राईट ॲन्सर आहे आपल्याकडे ॲनोरेक्झिया. त्यानंतर ह्युमन बॉडी एक्सिक्रेट द नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ डॅश डॅश. आपल्या बॉडीमधलं जे नायट्रोजनस वेस्ट आहे तर ते कशाच्या थ्रू बाहेर पडतं? युरिनच्या थ्रू बाहेर पडतं. त्यानंतर आपल्याला जे स्वेटिंग येते, घाम येतो, त्याच्या थ्रू पण बाहेर पडत असतं. तर त्याच्यामध्ये कोणता पदार्थ हा सर्वात जास्त असतो? तर याचं एक जनरली ॲन्सर आहे युरिया. ओके, तर युरिया याचं राईट ॲन्सर आहे. बाकी युरिक ॲसिड, अमोनिया, क्लोराईड हे सर्व पण बाहेर पडतात, पण याच्यामध्ये नायट्रोजनस वेस्ट कमी असतं. अमोनिया जर बघितला तर हा बॉडीमधला एकदम हायली टॉक्सिक सबस्टन्स आहे. अमोनिया बॉडी डायरेक्ट बाहेर टाकू शकत नाही, म्हणून अमोनियाचं मेटाबॉलिझम होऊन आपल्याला एक बाय प्रोडक्ट मिळतो युरिया, जो आपल्या युरिनमधून बाहेर पडतो. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, सायनोसिस म्हणजे काय? सायनोसिस मीन्स डॅश डॅश. आता डिफिकल्ट ब्रिदिंग म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे, ते म्हणजे सायनोसिस आहे का? नाही. त्यानंतर हाय ब्लड प्रेशरला आपण हायपरटेन्शन असं म्हणतो. त्यानंतर ब्लू डिस्कलरेशन ऑफ द फिंगर टिप्स, तर हे एक क्लिनिकल साईन आहे, त्याला आपण सायनोसिस असं म्हणतो, की ज्यावेळेस आपल्याला जास्त वेळ श्वास घेण्यासाठी त्रास होतो आणि आपल्या ऑक्सिजनची लेवल जे असते तर ती ब्लडमध्ये कमी होते, आणि त्यावेळेस आपले जे फिंगर टिप्स असतात, बोटाचे जे नखं असतात तर ते निळे पडतात, त्याला आपण काय म्हणतो? ब्लू डिस्कलरेशन ऑफ द फिंगर टिप्स ऑल्सो नोन ॲज द सायनोसिस. क्लिनिकल टर्ममध्ये याला आपण सायनोसिस असं म्हणतो. त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे, फर्स्ट स्टेप इन एनी नर्सिंग प्रोसिजर. जर आपण नर्सिंगमध्ये कोणती पण प्रोसिजर करतो तर त्याच्यामध्ये आपली सर्वात पहिली जी स्टेप आहे तर ती कोणती असणार आहे? 1 नंबर आहे हँड हायजीन. तर हे आपलं राईट ॲन्सर आहे. सर्वात पहिले आपण कोणती जरी नर्सिंग प्रोसिजर करायची असेल तर त्या सर्वात पहिले आपण हँड हायजीन करणे गरजेचं आहे. व्हायटल्स, आपण सर्व प्रोसिजरमध्ये व्हायटल्स घेत बसत नाही. त्यानंतर रेकॉर्ड किपिंग, ही पण सर्व नर्सिंग प्रोसिजरमध्ये करतात, पण ही फर्स्ट नाही, ही सर्वात लास्ट स्टेप आहे.
लास्ट स्टेप इन नर्सिंग प्रोसिजर इज रेकॉर्ड किपिंग. त्यानंतर इन्फॉर्म टू फिजिशियन. जर काही इमर्जन्सी असेल त्याच केसमध्ये आपण फिजिशियनला किंवा डॉक्टरला कन्सल्टंटला इन्फॉर्म करतो. अदरवाईज आपण छोट्या छोट्या गोष्टी कन्सल्टंटला इन्फॉर्म करत बसत नाही. ओके. तर नर्सिंग प्रोसिजरमध्ये सर्वात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे कोणती आहे? हँड हायजीन. त्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन आहे डॅश डॅश इज ऑल्सो नोन ॲज द कॉलर बोन. तर प्युबिक बोन आहे की क्लॅव्हिकल, फिमर, पटेला. तर आता पटेला जो आहे, पटेला तर नाही आहे, पटेला आपल्या गुडघ्यामध्ये इथे प्रेझेंट असतो ज्याला आपण सिसमॉइड बोन असं म्हणतो. त्यानंतर फिमर जे आहे, फिमर आपल्या बॉडीतलं सर्वात लॉंगेस्ट बोन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर प्युबिस हे एक इरेग्युलर बोन आहे. तर आपला ॲन्सर काय आहे? क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकल याला आपण ब्युटी बोन असं पण म्हणतो. आपलं जे मान असते तर मानेच्या खाली दोन्ही साईडला एक बोन असतं आणि तिथून पुढे आपले हात कनेक्टेड असतात. ठीक आहे. तर अप्पर लिमला आणि आपल्या ॲक्झियल स्केलेटनला जॉईन करणारा हा जो बोन असतो याला आपण क्लॅव्हिकल म्हणतो किंवा त्याला कॉलर बोन असं पण म्हणतात किंवा ब्युटी बोन असं पण म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आहे डॅश डॅश इज द लॉंगेस्ट बोन. आत्ताच आपण वरच्या क्वेश्चनमध्ये बघितलं की आपलं जे फिमर जे आहे तर ते आपलं लॉंगेस्ट बोन आहेत. रेडियस आणि आल्ना आपल्या अप्पर लिममधले आहेत, त्यावेळेस आपल्या टाचीचं बोन इथे प्रेझेंट आहे. तर आपला ॲन्सर आहे डी, दॅट इज द फिमर. त्यानंतर रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर इज द फंक्शन ऑफ डॅश डॅश. म्हणजे आपलं जे बॉडीचं जे टेम्परेचर आहे, नॉर्मल टेम्परेचर असतं आपलं 37.2 डिग्री सेल्सिअस किंवा 98.2 डिग्री फेरनाईट. तर हे जे टेम्परेचर नॉर्मल राहते तर हे मेंटेन ठेवण्यासाठी कोण आपल्याला इथे हेल्प करते? तर इथे सर्वात पहिलं ऑप्शन आहे मेडुला. मेडुला आपलं रिस्पायरेटरी सेंटर आहे. त्यानंतर फोरब्रेन आहे जे आपल्या कॉग्निटिव्ह प्रोसेसमध्ये हेल्प करतं. त्यानंतर पिट्युटरी ग्लँड आहे जे आपल्या बॉडीची एक मास्टर ग्लँड म्हणून ओळखली जाते. आणि लास्ट ऑप्शन आहे हायपोथॅलॅमस. तर हायपोथॅलॅमस हे राईट आन्सर आहे जे आपल्या टेम्परेचर रेग्युलेशनमध्ये आपल्याला हेल्प करत असतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ॲलोप्शिया मीन्स टूथ डिके. टूथ डिके म्हणजे दातांना कीड लागणे, हे म्हणजे ॲलोप्शिया नाही आहे. मसल पेन, मसल पेनला आपण मायल्जिया असं म्हणतो. त्यानंतर हाय फिवर, हाय फिवरला आपण हायपर पायरेक्झिया असं म्हणतो. तर आपलं राईट आन्सर आहे हेअर फॉलिंग. हेअर फॉलिंग म्हणजे ॲलोप्शिया. आय होप तुम्हाला हे सर्व क्वेश्चन समजत आहेत, अंडरस्टँड होत आहेत आणि ॲन्सर पण तुम्हाला लगेच अंडरस्टँड होत असतील. त्यानंतर लॉंगेस्ट सेल ऑफ द ह्युमन बॉडी इज. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सर्वात लॉंगेस्ट सेल कोणती प्रेझेंट आहे? WBC आहेत का? नाही. WBC आपल्याला ह्या छोट्या छोट्या सेल्स असतात त्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. इन्फेक्शनचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी त्यांची हेल्प आपल्याला लागत असते. त्यानंतर स्पर्म आहे का सर्वात लॉंगेस्ट सेल? नाही. स्पर्म सर्वात लॉंगेस्ट सेल नाही आहे. त्यानंतर सर्वात लॉंगेस्ट सेल कोणती? मग आपली न्यूरॉन आहे. न्यूरॉन जर बघितलं तर न्यूरॉनला एक सेल बॉडी असते. त्यानंतर एक लांब काय असतो आपल्याला ॲक्झॉन असतो आणि इथं खाली काय असतात? डेंड्राइट्स असतात. तर अशा पद्धतीचं एक लॉंग स्ट्रक्चर्स जी सेल प्रेझेंट असते आपल्या नर्वस सिस्टममध्ये त्याला आपण न्यूरॉन म्हणतो. इट इज द लॉंगेस्ट सेल इन द ह्युमन बॉडी. त्यानंतर नेक्स्ट वन आहे विच व्हिटॅमिन इज द इसेन्शियल फॉर द ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंगसाठी कोणता व्हिटॅमिन गरजेचा आहे? हे तुम्हाला सर्वांना ॲन्सर माहीत असेल तर याचा ॲन्सर आहे व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के आपल्याला इसेन्शियल आहे. व्हिटॅमिन के आणि फॅक्टर नंबर 5 ज्यावेळेस एकत्र येतात रिॲक्ट होतात तर तिथून पुढे जे आपलं थ्रॉम्बिन प्रोथ्रॉम्बिन असतं तर ते फॉर्म होतं आणि ब्लड क्लॉटिंगमध्ये हेल्प होते. तर सर्वात इसेन्शियल काय आहे? व्हिटॅमिन के. जर व्हिटॅमिन केची डिफिशियन्सी जर असेल, प्लेटलेटची डिफिशियन्सी जर असेल तर ब्लड क्लॉटिंग प्रॉपरली होणार नाही. अल्टिमेटली पेशंटला ब्लिडिंगचे रिस्क वाढू शकतात. त्यानंतर बेस्ट वे टू कन्फर्म द प्लेसमेंट ऑफ नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब इज डॅश डॅश. तर आता नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब काय असते? जे पेशंट लॉंग टर्म हॉस्पिटलमध्ये असतात, कोणी व्हेंटिलेटरवर असेल किंवा पेशंटची ओरल सर्जरी झालेली असेल किंवा पेशंट कोमामध्ये असेल, अनकॉन्शियस असेल, तर अशा कंडिशनमध्ये पेशंट स्वतःहून खाऊ शकत नाही. म्हणून आपण त्याला एक ट्यूब तिथे प्लेस करत असतो, त्याला आपण नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब असं म्हणतो. इथं शब्दामध्येच आहे त्याच्या. नॅसो म्हणजे नोज आणि गॅस्ट्रिक म्हणजे स्टमक. म्हणजे एक अशी ट्यूब जी पेशंटच्या नाकापासून तर स्टमकपर्यंत प्रेझेंट असते. तर इथे एक डायग्रॅममधून मी तुम्हाला सांगतो जस्ट. ठीक आहे. तर हा एक पेशंट आहे, इथे पेशंटचं नोज आहे आणि त्यानंतर इकडे पेशंटचं काय आहे? इकडं पेशंटचं खाली स्टमक आहे. तर एक ट्यूब असते तिला आपण नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब असं म्हणतो. तर ती ट्यूब आपण कुठून कुठपर्यंत इन्सर्ट करतो? तर ते आपल्या नाकापासून येते स्टील आपल्या स्टमकपर्यंत.
ह्या ट्यूबला आपण म्हणतो नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब. आणि ह्या ट्यूबचा एक इम्पॉर्टंट यूज म्हणजे ह्या ट्यूबमधून आपण काय देत असतो, पेशंटला RT फीडिंग देत असतो. जे त्याला लिक्विड डाएट पाहिजे ते लिक्विड डाएट आपण ह्या ट्यूब थ्रू देत असतो, जे डायरेक्ट आपल्या इथं स्टमकमध्ये ह्या ट्यूब थ्रू एंटर होत असतं. तर ही ट्यूब आपण ज्यावेळेस टाकतो तर ही ट्यूब टाकण्याच्या टायमाला ही दरवेळेस स्टमकमध्येच जाईल असं नाही, कारण की आपला ट्रकिया पण असतो. कधी कधी ही ट्यूब हिचा रस्ता सोडून ट्रकियामध्ये पण एंटर माइट बी करू शकते. जर ट्रकियामध्ये म्हणजे रिस्पिरेटरी सेंटरमध्ये जर ट्यूब जर गेली तर पेशंटचा कम्फर्ट हा पूर्ण जाईल, पेशंटला खोकला येईल, पेशंटचं जे ऑक्सिजनचं सॅच्युरेशन आहे तर ते अल्टिमेटली कमी होईल. तर आता ही ट्यूब आपली स्टमकमध्येच आहे, तर हे कन्फर्म करण्यासाठी आपण क्लिनिकली कोणती टेस्ट यूज करतो, तर त्याचं राईट आन्सर आहे इथं ऑस्कल्टेशन. ऑस्कल्टेशनमध्ये आपण काय करतो की जस्ट आपल्या स्टेथोस्कोपचा डायफ्रॅम स्टमकवर ठेवणार, आपल्या ॲब्डोमनवर ठेवणार आणि ह्या नॅसोगॅस्ट्रिक ट्यूबमधून जस्ट आपण 10 cc एअर जे आहे 10 cc आपण नॉर्मल एअर इन्सर्ट करणार. जर ही ट्यूब जर आपली जर स्टमकमध्ये जर असेल तर तिथे बुडबुड्याचा जसा आवाज येतो तर तशा पद्धतीचा आवाज आपल्या स्टेथोस्कोपने ऐकायला येतो. तर ऑस्कल्टेशन इज द बेस्ट वे टू कन्फर्म द प्लेसमेंट ऑफ नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब. त्यानंतर एक्सरे वगैरे पण आहे जे आपण एकदम रेअर कंडिशनमध्ये यूज करत असतो. त्यानंतर व्हॉट इज द पर्पज ऑफ नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब. ऑक्सिजन ॲडमिनिस्टर करतोय का आपण त्यांनी, नाही. ऑक्सिजन ॲडमिनिस्टर करण्यासाठी आपल्याला मास्क लागेल, व्हेंटिलेटर लागेल, नेझल कॅन्युला लागेल. त्यानंतर न्यूट्रिशनल सपोर्ट. येस, इट इज द राईट आन्सर. न्यूट्रिशनल सपोर्ट म्हणजे पेशंटला आपण डाएट प्रोव्हाइड करण्यासाठी यूज करतोय. त्यानंतर हार्ट रेट मॉनिटर करण्यासाठी आपल्याला पल्स ऑक्सिमीटर लागेल किंवा मग मॉनिटर लागेल. तर हे झालं व्हॉट इज द पर्पज ऑफ नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब, दॅट इज द टू प्रोव्हाइड न्यूट्रिशनल सपोर्ट, हे त्याचं राईट आन्सर. त्यानंतर हाय ब्लड प्रेशर इज टर्म ॲज डॅश डॅश. ज्यावेळेस ब्लड प्रेशर वाढतो तर त्याला आपण क्लिनिकल टर्ममध्ये काय म्हणतो. पहिलं ऑप्शन आहे हायपरथर्मिया. तर हायपरथर्मिया म्हणजे काय, टेम्परेचर वाढणे. हायपोटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर कमी होणे. हायपोथर्मिया म्हणजे टेम्परेचर कमी होणे आणि हायपरटेन्शन म्हणजे काय की हाय ब्लड प्रेशर वाढणे. तर आता इथं ब्लड प्रेशर किती असणार आहे, ज्यावेळेस आपला ब्लड प्रेशर जो आहे तो 140/100 mmHg पेक्षा जास्त असेल, प्लस असेल 140/100 mmHg, त्याला आपण म्हणणार हायपर टेन्शन. ही त्याची नॉर्मल व्हॅल्यू आहे. मे बी नॉर्मल व्हॅल्यूवर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि सेकंड आहे हायपोटेन्शन. तर हायपोटेन्शनची जी नॉर्मल व्हॅल्यू आहे तर हायपोटेन्शनची नॉर्मल व्हॅल्यू आहे 80/60. ठीक आहे. तर ही जी वरची व्हॅल्यू आहे, वरच्या व्हॅल्यूला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो आणि जी खालची व्हॅल्यू लिहितो त्याला आपण डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं पण म्हणतो. त्यानंतर आता 24 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, विच ऑर्गन सिक्रेट द इन्सुलिन. बॉडीमध्ये खालीलपैकी कोणता ऑर्गन इन्सुलिन सिक्रेट करतो आणि इन्सुलिनचं फंक्शन काय आहे त्याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर आपलं जे कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम आहे, कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझमसाठी इन्सुलिन गरजेचं आहे. डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन लीड्स टू डॅश डॅश. इन्सुलिन जर नसेल बॉडीमध्ये तर पेशंटला कोणता आजार होईल, डायबिटीज, मधुमेह हा जो आजार आहे तो इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळं होतो. तर याचं जे ॲन्सर आहे तर पॅनक्रियाज आपला हा ऑर्गन आहे जो आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेट करण्याचं काम करत असतो. ठीक आहे. प्रत्येक ज्या ग्लँड्स असतात, ग्लँडचे 2 टाईप असतात, एक असती एक्झोक्राईन आणि एक असती एंडोक्राईन. एंडोक्राईन म्हणजे अशा ग्लँड्स ज्यांचं जे सिक्रेशन आहे जे डायरेक्टली कशामध्ये येतं आहे, ब्लडमध्ये येतं आहे, त्याला आपण काय म्हणतो, एंडोक्राईन ग्लँड. आणि एक्झोक्राईन ग्लँड म्हणजे काय की अशा ग्लँड्स ज्यांचं सिक्रेशन रादर दॅन ब्लड बॉडी कॅव्हिटीमध्ये जाते. फॉर एक्झाम्पल इथं जर बघितलं तर आपल्या कोणत्या ग्लँड्स आहेत, सलायव्हरी ग्लँड्स. सलायव्हरी ग्लँडचा जो सलायवा आहे तो आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये असतो किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये सिक्रेट होतो. आणि ज्या दुसऱ्या ग्लँड्स आहेत त्यांचं जे सिक्रेशन आहे ते ब्लडमध्ये जातं. फॉर एक्झाम्पल पॅनक्रियाजचं जे आहे, पॅनक्रियाज ही मिक्स ग्लँड आहे, तर जे आपलं इन्सुलिन सिक्रेट होतं आहे ते ब्लडमध्ये जातं आहे आणि जे लायपेज अमायलेज, पॅनक्रेटिक लायपेज, पॅनक्रेटिक अमायलेज जे सिक्रेट होतं आहे तर ते डायरेक्ट GIT ट्रॅकमध्ये जाते. दॅट इज द एक्झोक्राईन फंक्शन. आणि इन्सुलिन सिक्रेशन होणे हे त्याचं झालं एंडोक्राईन फंक्शन. तर इन्सुलिन कोण सिक्रेट करते, आपलं पॅनक्रियाज इथे सिक्रेट करते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज यूज टू मेजर द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी आपण कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करतो. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं ऑप्शन आहे स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप आपण ब्लड प्रेशरसाठी यूज करतो, पण इट इज नॉट अ प्रायमरी. स्टेथोस्कोप नसेल तरी पण आपण ब्लड प्रेशर जस्ट पल्सला फील करून पण तिथून ब्लड प्रेशर आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर ॲटलिस्ट तरी घेऊ शकतो. स्टेथोस्कोप आपल्याला मेनली ऑस्कल्टेशनसाठी हेल्प करतो. त्यानंतर थर्मोमीटर जर असेल तर थर्मोमीटरने आपण काय घेतो, टेम्परेचर.
त्यानंतर स्टेथोस्कोप आपल्याला ऑस्कल्टेशनसाठी लागते. त्यानंतर स्पिग्मोमॅनोमीटर हे राईट आन्सर आहे. स्पिग्मोमॅनोमीटर मर्क्युरी असते, त्याच्याने आपण ब्लड प्रेशर डिटेक्ट करतो. आणि ग्लुकोमीटर जे आहे तर ग्लुकोमीटरने आपण ब्लड शुगर लेवल जी आहे तर ती डिटेक्ट करत असतो. तर राईट आन्सर आहे आपलं स्पिग्मोमॅनोमीटर इज यूज टू मेजर द ब्लड प्रेशर. विच न्यूट्रियंट इज इम्पॉर्टंट इन द वुंड हिलिंग. वुंड हिलिंगमध्ये किंवा ज्यावेळेस एखादी जखम होते तर ती जखम भरण्यासाठी कोणता न्यूट्रियंट इम्पॉर्टंट आहे. तर याचं राईट आन्सर आहे पहिलं, दॅट इज द प्रोटीन. प्रोटीन आपल्याला एखादी जखम भरण्यासाठी हेल्प करतात, म्हणून फ्रॅक्चरच्या पेशंटला आपण हाय प्रोटीन डाएट कोणतं डाएट देतो आपण, HPD. ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतात, जेणेकरून जी इंजुरी झालेली आहे ती भरण्यासाठी लवकर हेल्प होते. त्यानंतर फॅट्स आहे. फॅट्स आपल्याला जे थर्मल रेग्युलेशन आहे त्यामध्ये हेल्प करतात. कार्बोहायड्रेट प्रायमरी एनर्जी प्रोव्हाइड करतात. आणि फायबर्स आपल्याला स्टूलचं जे कंटेंट आहे तर ते वाढवण्यासाठी किंवा एक नॉर्मल स्टूल पासिंगमध्ये फायबर्स हे मेनली हेल्प करत असतात. मे बी याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात, म्हणून मी प्रत्येक जो ऑप्शन आहे तर तो तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय की त्या ऑप्शनवर कोणता क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर प्रायमरी पर्पज ऑफ द हँड हायजीन इन नर्सिंग, टू कीप द हँड्स क्लीन, प्रिव्हेन्शन ऑफ द क्रॉस इन्फेक्शन, टू कीप्स द हँड मॉइश्चर, रिमूव्ह द डर्ट फ्रॉम हँड्स. तर याच्यामध्ये जर बघितलं तर फक्त एकच आन्सर रॉंग वाटते, टू कीप द हँड मॉइश्चर. बाकीचे सर्व आन्सर जे आहेत हे राईट वाटतात. पण याच्यामध्ये पण आपल्याला विचारलं आहे प्रायमरी पर्पज, तर प्रायमरी पर्पज आहे तो म्हणजे टू प्रिव्हेन्शन द क्रॉस इन्फेक्शन. ठीक आहे, क्रॉस इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण मेनली हँड हायजीन हॉस्पिटलमध्ये करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ह्युमन राईट्स डे. तर ह्युमन राईट्स डे म्हणजे मानवी हक्क दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो. माणसाला शिकण्याचा हक्क आहे, आपले विचार मांडण्याचा हक्क आहे, त्यानंतर काम करण्याचा हक्क आहे. ठीक आहे, तर हे हक्क जे आहे तर हे सेलिब्रेट करतात एका दिवसाला, त्याला आपण म्हणतो ह्युमन राईट्स डे. आणि तो डे सेलिब्रेट करतात 10 डिसेंबरला. त्यानंतर नेक्स्ट वन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट व्हाईल मेंटेनिंग द पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी. पेशंटची प्रायव्हसी, पेशंटची गोपनीयता वॉर्डमध्ये मेंटेन ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणतं उदाहरण तुम्ही यूज कराल. शेअरिंग द पेशंट इन्फॉर्मेशन विथ हॉस्पिटल स्टाफ, बरोबर आहे का. आपलं जो स्टाफ केअरमध्ये इन्क्लूड आहे आपण फक्त त्यांनाच ती इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो, अदरवाईज दुसऱ्या स्टाफला आपण शेअर करू शकत नाही, म्हणून पहिला आन्सर आपला इथे रॉंग आहे. त्यानंतर डिस्कसिंग पेशंट इन्फॉर्मेशन विथ पीपल्स, विनाकारण आपण पीपल्सला सांगू शकतो का नाही. पेशंटबद्दल काही सोशल मीडियावर पोस्ट टाकू शकतोय का आपण, नाही टाकू शकत. तर आपण काय करू शकतो, ओनली शेअरिंग द इन्फॉर्मेशन टू दोज हू इन्व्हॉल्व इन द केअर. जे ॲक्च्युअल केअरमध्ये इन्व्हॉल्व आहेत फक्त आपण त्यांच्यासोबतच इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो आणि पेशंटच्या फॅमिलीसोबत शेअर करू शकतो. तर 29 क्वेश्चनचं जे राईट आन्सर आहे बी आहे. खूप सोपे क्वेश्चन आहेत, जस्ट लॉजिकली तुम्हाला क्वेश्चन समजून घ्यायचं आहे आणि लॉजिकली एक राईट आन्सर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द प्रोसेस ऑफ ऑप्टनिंग अँड रेकॉर्डिंग द व्हायटल साईन इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश. आता व्हायटल साईन म्हणजे आपले जे व्हायटल ऑर्गन आहेत, रिस्पिरेटरी सिस्टम आहे, हार्ट आहे, यांचं फंक्शन आपण मॉनिटर करत असतो, त्याला आपण व्हायटल सायन्स घेणे असं म्हणतो. आता व्हायटल साईन जर बघितलं तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं येतं आपल्याकडे टेम्परेचर. आपण पेशंटचं टेम्परेचर घेतो. त्यानंतर नेक्स्ट वन आपण पल्स घेतो. त्यानंतर आपण पेशंटचा BP घेतो. त्यानंतर आपण रिस्पिरेटरी रेट घेतो. हे सर्व काय आहेत, व्हायटल साईन आहेत. तर हे व्हायटल साईन जे आपण कलेक्ट करतोय याला आपण एकत्रितपणे काय म्हणणार. डायग्नोसिस म्हणजे काय असतं, डायग्नोसिस म्हणजे आजाराला डिटेक्ट करणे, काही डायग्नोस्टिक टेस्ट करून कोणता आजार झालेला आहे हे सिद्ध करणे, त्याला आपण डायग्नोसिस म्हणतो. त्यानंतर प्रोग्नोसिस म्हणजे फ्युचरमध्ये काय होऊ शकतं ह्या पेशंटला, फ्युचरमध्ये कंडिशन कशी असेल ती फोरकास्ट करणे, रिस्क काय असू शकते किंवा कशा पद्धतीने त्याची बेटरमेंट हेल्थची होऊ शकते, त्याला आपण प्रोग्नोसिस म्हणतो. त्यानंतर ॲसेसमेंट हे त्याचं राईट आन्सर आहे. ॲसेसमेंट म्हणजे ती थिंग ॲसेस करणे, तिला बघणे, म्हणजे प्रोसेस ऑफ द ऑप्टेनिंग अँड रेकॉर्डिंग द व्हायटल साईन इज ऑल्सो नोन ॲज द ॲसेसमेंट. आणि लास्ट ऑप्शन आहे ट्रीटमेंट. तर ट्रीटमेंट म्हणजे ॲक्च्युअल थेरपी प्रोव्हाइड करणे, दॅट इज द ट्रीटमेंट, ॲक्च्युअल मेडिकल थेरपी प्रोव्हाइड करणे, ज्याला आपण ट्रीटमेंट असं म्हणतो. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आज आपण बघितले 30 MCQ. तर उद्यापासून तर आपल्या पेपरपर्यंत रोज अशाच पद्धतीने तुम्हाला 30 MCQ रोज आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत आणि सर्व MCQ हे इम्पॉर्टंट आहेत. अशाच पद्धतीचे MCQ तुम्हाला फायनल एक्झाममध्ये आपल्या BSc नर्सिंग CETमध्ये विचारतील. सो आय होप तुम्हाला आजचे हे सर्व MCQ आहेत आवडलेले असतील आणि समजलेले पण असतील. जर या MCQमध्ये तुम्हाला काही डाऊट जर असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला हे MCQ तिथे तुम्हाला जस्ट PDF फॉर्ममध्ये भेटेल. तुम्ही प्रिंट पण मारून त्याची
नंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ॲडमिशन रिलेटेड सर्व येणारे इन्फॉर्मेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू फ्रेंड्स.